अगदी. आणि मला वाटतं सर, इतर वनस्पतींच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या तुलनेनं, म्हणजे इतर नैसर्गिक वनस्पतींच्या उत्पादनांच्या तुलनेनं बांबूची वाढ मला वाटतं खूप जास्त वेगाने होतं. आणि विशेषतः बांबूच्या काही प्रजाती ज्या आहेत त्यांची वाढ तर एका दिवसामध्ये 1 मीटर एवढी सुद्धा होऊ शकते, नाही का? त्यामुळे सुद्धा त्याला हरित सुवर्ण असं म्हटलं जात असावं. आतापर्यंत बांबूकडे कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजना आल्या. मात्र बांबूशी निगडीत उद्योग विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आता धोरण आलंय. बांबूशी निगडीत उद्योग क्षेत्राची जी क्षमता आतापर्यंत फारशी जोखून पाहिली गेली नव्हती, सरकार ती क्षमता आता तपासून पाहते. काय सांगाल? बॅम्बू इंडस्ट्रियल पॉलिसी नुकतेच महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे. बरोबर. आणि या धोरणामुळे बॅम्बू इकोसिस्टम हे पूर्णपणे विकसित करण्यासाठी याचा ॲक्शन प्लॅन आणि इम्प्लिमेंटेशन सुरू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं, मोठ्या प्रमाणात या सेक्टरमधला इन्व्हेस्टमेंट्स आणण्याचा एक मोठा ध्येय आहेत. त्यासमोरच संशोधन, प्रशिक्षण आणि या पूर्ण इकोसिस्टम मध्ये जुडलेल्या सर्व स्टेक होल्डर्स त्यांना हा पूर्ण प्रयत्नामध्ये जोडून घेण्यासाठी हा एक मोठा एक व्यापक धोरण राहणार आहे. बरोबर. सर, तुम्ही आता उल्लेख केलात की गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे या धोरणाच्या माध्यमातून. तर मला एक सांगा की या बांबू उद्योग धोरणामुळे शेतकरी, कारागीर आणि उद्योग